भाऊ चेहरा बघू तुझा. कॅटू असं करा ना, मानवर करा ना. कॅटू माने खाली वगैरे काय नाही बाबा. कॅटू काय उठ उठ उठ. जय भीम मंडळी, जय शिवराय. कशा आहात सर्व? मजेत ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. स्वागत आहे आपल्या पौर्णिमा धोत्रे ब्लॉग्स या चॅनलमध्ये. मी लास्ट ब्लॉग अपलोड केला होता. माझे मिस्टर म्हणजे निलेश यांचं नाकाचं ऑपरेशन झालं होतं, हाड वाढलं होतं आणि गाठी वगैरे झाल्या होत्या नाकाच्या इथे या साईडला. तर आतूनच लेझरने ऑपरेशन केलेलं आहे आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि शुभेच्छांमुळे माझ्या मिस्टरांचं ऑपरेशन सक्सेसफुली झालेलं आहे. आणि आधी म्हणजे त्रास होत होता थोडा ऑपरेशन झाल्यानंतर, पण आता फिट अँड फाईन आहेत, ऑफिसला वगैरे जातात. आणि मी लवकरच त्यांना माझ्या ब्लॉगमध्ये पण घेणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे. कारण की लवकरच आम्ही काहीतरी गुड न्यूज तुमच्यासोबत शेअर करणार आहोत, महत्त्वाची बातमी तुम्हाला. कारण की मी सर्व सुखाचे क्षण आत्तापर्यंत तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. मी जे काय एन्जॉयमेंट करते फॅमिलीसोबत किंवा जे माझे लाईफमध्ये चांगले क्षण आहेत मी ते तुमच्यासोबत शेअर करत असते. पण दुःखाचा क्षण मी हा पहिल्यांदाच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि एकामागोमाग एक अशी संकट दुःख आमच्यावर आलेली आहेत. ते मी तुम्हाला ह्या लास्ट थंबनेलमध्ये सांगितलेलं आहे. त्यापैकी एक निलेश यांचं ऑपरेशन होतं आणि दुसरं म्हणजे आमची कॅटू म्हणजे मांजर आमची आम्हाला सोडून गेलेली आहे कायमची. तर आम्ही आमच्या मांजरीला लाडाने कॅटू म्हणायचो. तर खूप दुःख झालं. तुम्ही म्हणाल की प्राणी आहे काय एवढं त्याच्यामध्ये, पण खरं म्हणायला गेलं तर आम्ही तिला प्राणी असं मानतच नव्हतो. आमचा फॅमिली मेंबर्स आम्ही मानत होतो तिला. आणि माझ्या लग्नाच्या 2 वर्ष आधी ती आमच्या घरात आली होती. तिची जर्नी अशी होती की निलेश एक दिवशी रस्त्याने जात होते आणि अचानक ती बाल्कनीमधून अशी खाली, म्हणजे छोटंसंच पिल्लू होतं, जेमतेम 4 ते 5 वर्षाचं असेल, 4 ते 5 महिन्याचं असेल. आणि ते असं खेळता खेळता बाल्कनीतून खाली पडलं. पडल्यावरती निलेश तिथेच जात होते आणि नेमकं त्यांच्या म्हणजे हातात म्हणजे असं त्यांनी झेललं तिला, त्या पिल्लाला. आणि पुन्हा ज्यांच्या घरी होतं ते त्यांच्या घरी जाऊन दिलं. तर मग ते म्हणाले की तुम्हाला आवडतं का? तर हे तर खूप मांजरप्रेमी आहे, त्यांच्याकडे आधीपासूनच प्राणी आहे, म्हणजे मांजर खूप पाळलेले आहेत. जवळजवळ ही आमची 4थी कॅटू असेल. तर ते म्हणाले तुम्हाला आवडतात का? तर बोले हो मला खूप आवडतात. आणि त्यात ती होती पार्शियन कॅटू होती. तर मग ते म्हणाले तुम्ही घेऊन जा, मग तुम्ही आता हिचा जीव वाचवलेला आहे तर तुम्हीच हिला घेऊन जा. मग तेव्हापासून निलेश यांनी 4 ते 5 महिन्याचं बाळ असताना तिला घेऊन आलेले आणि आज जवळजवळ 12 वर्ष तिने आमच्यासोबत घालवलेले आहे. सहवास आमच्यासोबत तिला आहे. माझ्या लग्नाच्या 2 वर्ष आधी ती आली होती आमच्या घरी. तर खूप लळा लागला होता निलेश यांना. तुम्हाला मी बोलता बोलताच या व्हिडिओ पण दाखवते त्यांच्या. एवढं ऐकायची ती निलेश यांचं. नंतर मी आली घरामध्ये. म्हणजे माझं आणि तिचं खूप बॉन्डिंग पहिला जमलं नाही, कारण मी खूप घाबरायची प्राण्यांना आणि ती देखील मला घाबरायची. नवीन सदस्य कोण असलं तर ती जवळ जात नसायची. तर नंतर आमची एवढी मैत्री घट्ट झाली ना की मी आजारी असली का ती माझ्या बाजूला येऊन झोपायची किंवा बसायची. जोपर्यंत मी बरी होत नाही तोपर्यंत माझ्या बाजूलाच असायची, माझ्या मागे मागे करायची, खाऊ मागायची. आणि आम्ही गावी गेलो तरी ती घरात एकटीच असायची. तिचा काहीही आम्हाला त्रास नव्हता. ती टॉयलेट बाथरूम सगळं टॉयलेटमध्ये करायची आणि तिला खाऊ वगैरे टाकून जायचो आम्ही. आणि आमचे जवळचेच रिलेटिव्स आहेत, माझे दीर आहेत, जाव आहे, तर ते येऊन तिला खाऊ टाकायचे. आणि ती एकटी राहायची घरात. आणि मग आम्ही गावावरून आल्यानंतर ती अशी काही झेप घ्यायची ना जणू काय आम्ही वर्षानुवर्ष तिच्यापासून लांब आहोत. आणि आम्ही गेल्यानंतर आम्ही गावी जर गेलो तर ती खाऊ वगैरे खायची नाही. जसे आम्ही आलो ना की ती मग खायला वगैरे खेळायला सुरुवात करायची. असं तो आमचा फॅमिली मेंबर होता. लॉकडाऊनमध्ये पण आम्ही तिला गावी घेऊन गेलो होतो, तेव्हा पण एवढी म्हणजे घरात एवढे मेंबर्स होते पण ती येऊन आमच्याच बेडरूममध्ये आमच्याच फॅमिलीसोबत बसायची. आणि ज्या वेळेस आम्ही बॅग वगैरे घेऊन निघालो त्यावेळेस सुद्धा ती आमच्या मागे मागे यायला लागली आणि जणू काही मला पण तुमच्यासोबत घेऊन या. मग आम्ही तिला घेऊन आलो. अशी कॅटू होती. म्हणजे प्राणी नसून एक म्हणतात ना जे माणसाला कळणार नाही ते प्राण्यांना समजतं.
जे माणसांना आपण जीव लावला तर माणसं आपल्यावर उलटी फिरतात, पण प्राणी कधीच, मुका प्राणी तर कधीच उलटा फिरत नाही. मला कधीच अनुभव नव्हता हा, पण या कॅटू मार्फत मला मिळाला. निलेश यांचं तर खूप ऐकायची ती, तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये. निलेश यांनी तिला खेळण्यासाठी असं टाकलेलं आहे, कागदाचा गोळाच बनवून टाकलेला होता आय थिंक, आणि खेळत होती. आणि नंतर बोलले ये इकडे माझ्या बाजूला बस, तर ती त्यांच्या बाजूला पण बसलेली आहे आणि त्यांना अशी म्हणजे मांडीवर हात ठेवून म्हणते की मला जवळ घ्या, मला उचलून घ्या, जणू काय त्यांचं लेकरूच होतं ते. त्यावेळेस अद्वैत नव्हता, पण जसा अद्वैत आमचा आला तिला त्याची म्हणजे ओळख नव्हती की हा कोण आहे नवीनच, कारण आमच्या दोघांचीच तिला सवय लागली होती. आणि अद्वैत आल्यानंतर मुद्दामच ती शेपटी वगैरे हलवायची आणि त्याला बोलायची की माझ्यासोबत खेळ वगैरे असं. आणि मग अद्वैतला असं म्हणजे लहान होता, जवळजवळ 5-6 महिने, 7 महिन्याच्या वरतीच असेल अद्वैत, रांगायला वगैरे लागलेला. आणि ती शेपटी वगैरे हलवायला लागली की अद्वैत तिच्यासोबत खेळायला जायचा, तिला खेचायचा. तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता अद्वैत कसा शेपटी खेचतोय तिची, मुद्दाम तिला जाऊन ओरबडतोय. तर पहिली वेळ जेव्हा होती ना अद्वैतची, तेव्हा तिने असं म्हणजे उलट हात केलेला त्या अद्वैतवरती. तर निलेश म्हणाले की कॅटू हा आपलं बाळ आहे आणि हे आता आपल्यासोबतच राहणार आहे, ह्याच्यानंतर कधीही बाबूवर हात उचलायचा नाही. तेव्हापासून अद्वैतवरती, आता अद्वैत माझा 4.5-5 वर्षाचा झालेला आहे, कधीच तिने हात उचलला नाही. इवन माझ्या जावेची मुलगी ओवी, तिला तर खूप लळा होता. आणि नंदेचा मुलगा तर एवढा तिला हैराण करायचा ना, खूप ओरबडायचा, खूप मारायचा, पण तिने कधीच लहान मुलांवर नख किंवा एक ओरबडा सुद्धा काढलेला नाही. एवढी कॅटू आमची खूप गुणी होती. मला बोलता बोलता पण भरून येते, कारण का खूप आठवण येते तिच्या, सतत आमच्या मागे मागे करायची. आणि एवढं छान असताना काही आजारी नाही, काही नाही, पण तिचं एज झालं होतं. मला वाटतं मांजर जवळजवळ 11 ते 12 वर्षच जगतं. तर अचानकच ती दरवाजात झोपली होती रोजच्या सारखी. तर मी केर कचरा काढायला गेली, तर म्हटलं हॉलमध्ये गेल्यानंतर ती पुन्हा टॉयलेट बाथरूमच्या पॅसेजमध्ये येते आणि माझा कचरा काढून झाल्यावरती पुन्हा हॉलमध्ये जाते. तर त्यावेळेस ती हालायलाच तयार नव्हती. म्हटलं कॅटू उठ, कॅटू उठ, म्हटलं काय झालं हिला, म्हणून जवळ जाऊन बघितलं तर तिने डोळे थोडेसे अर्धे उघडे अर्धे बंद होते आणि जीभ बाहेर काढली होती. मी खूप घाबरली आणि त्या क्षणी मी निलेश यांना फोन केला, म्हटलं लवकर या कॅटूला काहीतरी झालंय. आणि आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटलमध्ये नेल्यावरती डॉक्टरांनी बघितल्यावर सांगितलं क्रिटिकल आहे आणि शक्यता कमी आहे. तर क्लिनिकमध्ये पण अलाउड नव्हतं शूट करणं, पण मी थोडेफार तिचे क्षण जे आम्हाला आठवणीत राहावे, स्मरणात राहावे, त्यासाठी मी तिचं थोडंफार शूट घेतलेलं आहे. आणि खरंच खूप मला म्हणजे भरून आलं. मी बाहेर येऊन खूप रडली क्लिनिकच्या बाहेर. निलेश पण खूप रडत होते आतल्यात. आणि नंतर मग तिला सलाईन लावली, 4 इंजेक्शन दिले, जसे आपण मोठ्या माणसांना किंवा व्यक्तीला देतो असं, तसं तिला पण ट्रीट केलं. डॉक्टरांना म्हटलं काय असेल ते तुम्ही ट्रीटमेंट करा, पण आमच्या कॅटूला जगवा. परंतु म्हणतात ना तिचा शेवटच होता, त्याच्यामुळे ती त्या गोष्टींना रिस्पॉन्स करत नव्हती. तिने पूर्ण सलाईन वगैरे काढून टाकल्या. मग डॉक्टर म्हणाले तुम्ही घरी घेऊन जा आणि उद्या सकाळी घेऊन या. मग घरी आणल्यानंतर तिला जवळजवळ 15 ते 20 मिनिटच होती आणि नंतर खूप तडफडत होती, बघवत नव्हतं तिच्याकडे. आणि पाणी वगैरे आम्ही पाजलं दवाखान्यात न्यायच्या आधी आणि खूप म्हणजे खूप भरून येत होतं, कारण आम्ही डोळ्यासमोर तिला बघत होतो असं जाताना. अद्वैत सोबत खूप बॉन्डिंग छान होती, खूप छान खेळायची अद्वैत सोबत. लहान असताना म्हणजे बोलतात ना कधीच मला असं बघावं पण लागलं नाही की कॅटू मारते की काय अद्वैतला किंवा काय. खूप छान खेळायची त्याच्यासोबत. त्याला मुद्दाम म्हणजे शेपटी वगैरे हलवून मुद्दाम ये वगैरे अशी करायची आणि खूप छान बॉन्डिंग होता आमच्यासोबत. तिचा फॅमिली मेंबरच आमची झाली होती. खूप बोलावं असं आहे तिच्यासारखं तिच्यासाठी. आणि ती घरी आल्यानंतर असं तिचं झालं, जवळजवळ 11:30 पावणे 12च्या दरम्यान ती आम्हाला सोडून गेली. आता म्हटलं काय करायचं, मग आम्ही तिला नेलं, दफन केलं. आणि त्यावेळेस अद्वैत रडत नव्हता. अद्वैत आम्हाला दोघांना बोलवता का रडताय तुम्ही, कॅटू आहे ना आहे ना. पण ज्या वेळेस दफन करून आलो आणि घरी आल्यानंतर अद्वैत एवढा रडायला लागला, म्हणाला मला खूप कॅटूची आठवण येते, कारण की
आम्ही तिघंच असायचो मोस्टली, कारण काय हे तर कामाला जायचे, मग आम्ही तिघंच असायचो. म्हणाला मम्मी कॅटू का आपल्यासोबत येत नाहीये, तर म्हटलं नाही बाळा, ती आपल्याला सोडून गेली. जवळजवळ 2 ते 3 दिवस आम्ही तिघंही जेवत नव्हतं व्यवस्थित किंवा आम्हाला झोप लागत नव्हती. सतत तिची आठवण, सतत तिचा सहवास असा वाटायचा. आणि अजूनही कधी कधी आठवण आली तर कॅटूची आम्हाला खूपच रडू येतं. तुम्ही बघा ना किती गोंडस आहे आमची कॅटू, आणि खूप हुशार होती आणि खूप समंजस होती. खरं म्हणायला गेलात तर माझी तर खूप मस्त अशी बॉन्डिंग झाली होती तिच्यासोबत. तर मंडळी, मी कॅटूचा एक व्लॉग अपलोड केला होता. तुम्ही जर नसेल बघितला तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते त्याची, नक्की तो व्लॉग बघा. त्याच्यामध्ये आमच्या घरी कसं होतं की काही नॉनव्हेज आणलं ना, चिकन वगैरे फिश असली तर कॅटूसाठी आम्हाला आधी वाटा काढावा लागायचा आणि तिला आधी द्यावं लागायचं. पण त्यावेळेस जरा थोडीशी आमची घाई होती, गडबड होती, शूट करायचं होतं, तर त्या गडबडीमध्ये आम्ही तिला आधी दिलं नाही खाऊ. तर ती एवढी रुसली की चक्क तिने डोकंच जमिनीवर आदळलं आणि लाडाला आलेली खूप आणि मागत होती. तर तो जो व्हिडिओ मी शूट केलेला आहे तो तुम्ही आवर्जून बघा. खूप मस्त वाटला आमच्या दोघांना पण, अद्वैतला मला. तर तो व्लॉग नक्की तुम्ही बघा, शेवटलाच तो सीन आहे. तर अशी होती आमची कॅटू ओव्हरऑल, आणि खरोखर तिला भावपूर्ण श्रद्धांजली. तू आमच्या कायम स्मरणात राहशील कॅटू. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, आमच्या कॅटूच्या आठवणी तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि ह्याच्यानंतरचा व्लॉग बघायला नक्की विसरू नका, कारण की माझ्यासाठी, माझ्या फॅमिलीसाठी खूप आनंदाचा क्षण आहे आणि तो क्षण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. काय आहे ती गुड न्यूज, तर तो व्लॉग बघायला नक्की विसरू नका. भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.